महिनाभराच्या रमजान उपवासानंतर शनिवारी बेळगावसह परिसरामध्ये रमजान ईद अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली। ईदगाह मैदानसह शहराच्या इतर भागामध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून शांतता, समृद्धी आणि बंधुभाव टिकून राहण्यासाठी प्रार्थना केली। महिनाभराच्या रमजाननंतर शनिवारी सकाळपासून कोर्ट कंपाऊंड येथील मुख्य ईदगाह मैदानावर हजारो संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठण करण्यासाठी उपस्थित होते। रमजानच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात होत्या। ठरलेल्या वेळानुसार ईदगाह मैदानावर सामूहिकरित्या नमाज पठण करण्यात आले। यावेळी मौलवींकडून सर्व मुस्लिम बांधवांना संदेश देण्यात आला। ईदगाह मैदान येथे झालेल्या कार्यक्रमाला आमदार आसिफ शेख, माजी आमदार फिरोज शेख यांच्यासह अधिक उपस्थित होते। तसेच पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनीही उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सरकारी सुट्टी असल्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी होती, तरी देखील मुस्लिम बहुल भागामध्ये पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात दिसून आला। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। रमजान ईदची फार शुभेच्छा। आम्ही रमजानचा पूर्ण महिना प्रार्थनामध्ये, रोजामध्ये, सखावत देण्यामध्ये आम्ही पूर्ण महिना पाडलेला आहे। आज रमजान ईद आहे, आम्ही सगळ्यांबरोबर खुशीने पाळत आहे। सगळे त्योहार आम्ही मिळून पाळले। दीपावली होऊन दे, ईद होऊन दे, सगळे मिळून पाळले तर त्याचा एक टेस्ट वेगळं असतोय। मी दिवाळीला आपल्या फराळ खातो, आपल्याला ईदला शिवण्यासाठी बोलवतो, आणि जेव्हा आम्ही सगळे मिळून राहतो आमचा देश पुढे जाईल आणि पूर्ण देशमध्ये अमन, शांती, सगळे मिळून आमच्या देशला पुढे घेऊन जायचं आम्ही प्रार्थना करू। सगळ्यांना माझ्यातर्फे अनेकदा ईदची फार शुभेच्छा, आणि सगळे मिळून चांगल्या प्रमाणे माळवा। पोलीस डिपार्टमेंट आहे, आपण पत्रिका मंदी आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया, कॉर्पोरेशन आहे, डीसी साहेब आहे, सगळे मिळून आम्हाला सहकार केलेला आहे पूर्ण महिनाभर। मी त्यांना सगळ्यांचा आभारी आहे, धन्यवाद म्हणतो, आणि सगळ्यांना एकदा ईदची शुभेच्छा। जय हिंद। को रमजान ईद की बहुत बहुत शुभकामनाएं। इस ईद से हम सुख, शांति और अमन का पैगाम सबको मिले, यही हमारी शुभकामना। पैगाम में ईद का त्योहार जो है, चाहता हूँ कि इस पाक महीने में सभी के घर में बरकत आए और ईद हम सब धूमधाम से मनाएं। सभी को ईद उल फित्र की बहुत बहुत मुबारकें। और मैं चाहता हूँ कि हमारे शहर बेलगाम में और बेलगावी ज़िले में ये जो अमन है एंड भाईचारा है वो हमेशा कायम रहे। बहुत बहुत शुक्रिया। सभी को ईद उल फित्र की बहुत बहुत मुबारकबाद। जैसे कि हम देखते हैं हर साल बेलगाम में ईद सिर्फ मुसलमान नहीं बनाता है बल्कि पूरा बेलगाम बनाता है
और यही ट्रेडिशन रहा है बेलगाम में, चाहे वो मुसलमान हो नॉन मुस्लिम भाई हो, सब मिल के ईद मनाते हैं। और ये साल भी वही होगा, क्योंकि एक एटमॉस्फेयर हिंदुस्तान में ऐसा है कि हम सब मिल के आगे बढ़ते हैं और हम सब एक दूसरे के त्योहार मनाते हैं। इसलिए फिर से मैं अमन, शांति और मोहब्बत का मैसेज सबको दूंगा और सबको फिर से ईद मुबारक विश करूंगा। थैंक यू।